देशामध्ये काँग्रेसचं राज्य असताना शिवसेना त्या आंदोलनात उतरली। अमित शहा तेव्हा किंवा त्यांचे जे लोक होते ते ढुंगणाला पाय लावून कुठे पळाले सगळ्यांना माहिती आहे। बाबरी मशीद पाडल्याची जबाबदारी घ्यायला तयार नव्हते आणि स्वतः अमित शहाच्या पक्षाचे नेते सुंदरसिंग भंडारी यांनी हे जाहीर केलं की अयोध्येतील त्या घटनेशी भारतीय जनता पक्षाचा संबंध नसून शिवसेनेने हे कृत्य केलं असेल। तेव्हा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्भयपणे सांगितलं, होय, जर ते कृत्य शिवसैनिकांनी केलं असेल तर मला अशा शिवसैनिकांचा अभिमान आहे। तेव्हा अमित शहा कुठे होते? राजकारणात तरी होते का? किंवा अयोध्येच्या त्या मैदानात होते का? गोधराकांड करण्याइतकं अयोध्याकांड सोपं नव्हतं। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।